नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती. आज आपण पाहणार आहोत नवीन जन्मलेल्या बाळासाठी कुर्ता. त्याच्यासाठी ही सर्व मापं दिलेली आहेत मी. तर हे बघा, 1/2 मीटर कापड लागणार आहे. माझ्याकडे जे उरलं होतं तेच मी घेतलेलं आहे. तर इथे मी 1/2 इंच वर इथे एक सरळ लाईन मारून घेते आहे. कारण आपला हा कुर्ता आहे ना समोरून ओपन असणार आहे. कारण लहान बाळाला ना असं डोक्यातून घालता येत नाही, म्हणून मी समोरून ओपन ठेवलेला आहे. आणि आपला हा ना पैठणीचा कुर्ता आहे. ह्याच्यावरची धोती मी तुम्हाला आधी दाखवलेली आहे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर कमरेपर्यंत कमरेची उंची आपल्याला घ्यायची आहे 11 + 1 12, म्हणजे कुर्त्याची उंची आपली 11 + 1 12 असणार आहे. शोल्डर 4 इंच आणि मुंढा 4.5 इंच घ्यायचा आहे इथे, कारण हा ना आपला कॉलरवाला कुर्ता आहे म्हणून मुंढा थोडा जास्त घ्यायचा आहे. छाती 4.5 इंचावर मार्किंग करायची आहे, कारण 18 इंच छाती आहे आणि त्यात 1.5 इंच आपल्याला लुझिंग टाकायचे, म्हणजे मार्जिन टाकायची आहे 1.5 इंच. म्हणजे असे टोटल 6 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. सेम तेच 6 इंच आपल्याला खाली कमरेच्या इथे पण टाकायचं आहे. पण लक्षात ठेवा, मी आधीचे 1/2 इंच सोडून गेलेलं आहे मार्किंग. सरळ लाईन मारून घेऊया इथे. गळ्याची रुंदी इथे मी 2 इंच घेते आहे. 1.25 इंच पण तुम्ही घेऊ शकता. मी थोडासा मोठाच ठेवते लूज. आणि गळ्याची खोली इथे 2.5 इंच घेतलेली आहे. हा पुढील गळा आहे आपला. गोल शेप टाकून घेऊया. आपल्याला हा कॉलर लावायची आहे इथे. शोल्डर उतार इथे आपल्याला घ्यायचा आहे 1/2 इंच. तुम्ही शोल्डर उतार घ्या, कारण आपण कॉलर लावणार आहोत ना, म्हणून शोल्डर उतार घ्यायचाच आहे. तर हा पुढील भाग आहे आपला. आता हा मी कटिंग करून घेते आहे. आता आपण पाठील भाग कटिंग करून घेऊया. त्याच्यासाठी फोल्डवाली बाजू आपल्याकडे करून घेऊया, म्हणजे फोल्डवाल्या बाजूवर हा भाग ठेवून घेऊया. कारण पाठील भाग आपला ओपन नाही आहे, बंद आहे. फक्त पुढील जो 1/2 इंच आपण मार्जिन सोडली होती ना, ती फोल्ड करायची आणि त्याच्यावर हा पुढील भाग ठेवून द्यायचा आहे. आणि आता काय करायचं आहे, बाकीचं मार्किंग तर सेम आहे, पण आता मार्किंग थोडंसं बदलणार कुठे आहे, वरती शोल्डरच्या इथे. शोल्डरच्या इथे काय करायचं आहे, आपल्याला इथे 1/2 इंच ते 1 इंचाने वरती वाढवायचं आहे. कारण आपण हे कॉलरवाला कुर्ता बनवतो आहे ना, त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा, कॉलरवाल्या कुर्त्याला ना लहान मुलांचं असू दे, मोठ्यांचं असू दे, 1 इंचाने आपला बॅक साईड जास्ती असतो, हे लक्षात ठेवा. आता हे संपूर्ण मी कटिंग केलेलं आहे आणि पाठील गळ्याची खोली आपण 1 इंचावर टाकलेली आहे. आता आपला पुढील भाग पाठील भाग दोन्ही अस्तरावर कटिंग करून झालेला आहे. आता आपण मेन फॅब्रिक करायला घेऊया. तर पुढील भागाला मी पैठणीचं कापड लावणार आहे आणि पाठीमागे आपण सिल्कचं कापड लावणार आहोत. आता पुढील गळा आपला कापायचा राहिला होता, तो मी कटिंग करते आहे. आणि हे कापड थोडंसं इथे मागे पुढे आहे, पुढे जी रेष मारली आहे ना तिथे, तर तो एक्स्ट्राचा भाग आहे ना थोडासा, म्हणजे मी कटिंग करून टाकते आहे. आता हे दोन्ही भाग आपले इथे तयार झालेले आहेत. आता आपण हे मेन कपड्यावर कटिंग करून घेऊया. तर हा पैठणीचे हे 2 तुकडे होते माझ्याकडे, ते मी घेतलेले आहेत. आता त्याच्यावर हा आपण पुढील भाग ठेवून देऊया आणि कटिंग करूया. हे एक्स्ट्राचं कापड आपण नंतर मला ना टोपरं पण बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी ते वापरेन. तर मी नवजात शिशूचा टोपरं पण टाकणार आहे, म्हणजे न्यूबॉर्न बेबीपासून 3 महिन्याच्या बेबीपर्यंत होईल. तर इथे बघा, आपल्याला हे नंतर शिवायचं आहे. आधी आपण पाठील भाग पण कटिंग करून घेऊया. तर हे सिल्कचं कापड पण एवढं उरलेलं आहे, म्हणजे तर तुम्हाला टोटल कापड हवं असेल ना, तर 1 मीटर तुम्ही सिल्कचं कापड घेऊन या. त्याच्यामध्ये तुमचं धोतर पण तयार होईल आणि कुर्ता पण तयार होऊन जाईल. आणि परत तुम्हाला पैठणीचं पण कापड 1 मीटर आणावंच लागेल. तर हे बघा, पाठील भाग पण आपला कटिंग करून झाला आहे, पुढील पण कटिंग करून झालेलं आहे. आता आपण शिवायला घेऊया. सगळ्यात अगोदर आपण पुढील भाग शिवायला घेऊया. आता हे जसं मी ठेवलेले आहेत ना तसेच ठेवायचे. आणि मुंढा आणि पुढील बटनाकडील भाग आणि खालील कमरेचा भाग आपण शिवून घेऊया. 1/2 इंचावर शिलाई मारायची आहे आणि सरळ खाली जायचं आहे आणि परत खाली पण आपण 1/2 इंचावर शिलाई मारायची आहे. आता परत मुंढ्याला पण आपण शिलाई मारून घेऊया. असे आपण दोन्ही भाग तयार करायचे आहेत. आता हे एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना ते कटिंग करून टाकूया.
आधी कटिंग केलं की काय होतं, खूप वेस्ट होतं कापड. शिवल्यानंतर कटिंग केल्यावर आपण एकदम कट टू कट करतो आणि मग ते कापड आपल्याला कशाला तरी वापरता येतं. आता कटिंग करून झालेलं आहे, नॉचेस पाडलेले आहेत मी मुंढ्याला आणि आता संपूर्ण उलटवून घेते आहे. आता इथे मी ना मुंढ्याला शिलाई मारणार आहे, बारीक किनारीची शिलाई. गळ्याला पण आपण मारून घेऊया. गळ्याला मी शिवलं नव्हतं गळ्याला आपल्याला कॉलर लावायची आहे आणि इथे खाली आपण शिलाई मारूया. मी पुढच्या भागाला समोर ना बटनपट्टीच्या इथे आधी शिलाई नाही मारली आहे, तिथे आपण स्टिच तुम्ही ना प्रेस करून घ्या, कारण आपली बटनपट्टी तिथे येणार आहे. मग शिलाई डबल शिलाई दिसते आणि मग फिनिशिंग खराब येते ना, म्हणून नाही मी तिथे शिलाई मारली. आता हा दुसरा भाग पण मी शिवून दाखवते आहे, काही स्किप न करता. आता बघा, खालील भागाला आपल्याला 1.5 इंचावर शिलाई मारायची आहे, तसंच बटनपट्टीच्या इथे पण 1.5 इंचावर शिलाई मारायची आहे. गळ्याला शिलाई नाही मारायची आहे. आता आपल्याला मुंढ्याला शिलाई मारायची आहे इथे आणि मगाच्या सारखंच एक्स्ट्राचं कापड कापून नॉचेस पाडून उलटवून घ्यायचं आहे. उलटं करून झालेलं आहे आपलं इथे. आता बरोबर ते टोक बाहेर काढायचं आणि किनारीची शिलाई मारून घेऊया. तुमच्या इथे लक्षात आलेलं असेल, मी गळ्याला शिलाई मारलेली नाही आहे, कारण आपल्याला ना गळ्याला स्टँड कॉलर लावायची आहे म्हणून. हे पहा, आपले इथे दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढे ना एक बटनपट्टी लावायची आहे. मग त्या बटनपट्टीला तुम्ही प्रेस बटन लावू शकता किंवा हुकलूक लावू शकता आणि वरून असे ना डिझायनर छानसे डायमंडवाले बटन्स रेडीमेड मिळतात ना, ते पण लावा, म्हणजे अजून सुंदर दिसेल तो कुर्ता. ॲक्च्युली हा ना छोटा कुर्ता आहे, पण नंतर थोडा बाळ मोठं झालं ना, तर त्याला तुम्ही जॅकेट म्हणून पण घालू शकता. म्हणजे आतमध्ये कॉटनचा कुर्ता घालून वरती हा ॲज अ जॅकेट म्हणून पण आपण वापरू शकतो. आता आपण हा बॅक पार्ट करायला घेतो आहे. बॅक पार्टला पण आपल्या खाली कमरेच्या इथे सरळ शिलाई मारली आहे आणि तसंच दोन्ही मुंढ्यांना मी इथे शिलाई मारते आहे आणि नॉचेस पाडून आपण उलटं करून घ्यायचं आहे. गळ्याला नाही मारायची आहे शिलाई, आपल्याला गळ्याला स्टँड कॉलर लावायची आहे. तर आता हा बघा, हा आपला कुर्ता छोटासाच आहे ना, तर मग ॲज अ जॅकेट म्हणून पण तुम्ही बाबू थोडा मोठा झाला ना तर वापरू शकता 1-2 वर्षाच्या बेबीसाठी. कारण साईडला आपण मार्जिन तर देतोच आहे, थोडासा लूज करून तो त्याला छान व्यवस्थित बसेल 2 वर्षापर्यंत हा जॅकेट. हा कुर्ता ॲज अ जॅकेट. एका ताईंनी कमेंट केली होती की त्यांना जॅकेट कुर्ता हवा आहे, तर हा असा तुम्ही जॅकेट कुर्ता म्हणून पण शिवू शकता. म्हणजे आतमध्ये कॉटनचा कुर्ता शिवायचा आणि वरती हा ॲज अ जॅकेट म्हणून घालू शकता. आता हे बघा, आपलं उलटा करून झालेलं आहे, किनारीची शिलाई मारलेली आहे आणि आता गळ्याला शिलाई मारून आता आपण एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना ते कटिंग करून टाकूया, म्हणजे हा पाटील भाग पण आपला तयार होऊन जाईल. दोन्ही भाग आपले इथे तयार झालेले आहेत, पाटील भाग आणि पुढील भाग. तुमच्या लक्षात आलं असेल की पुढील भाग आपला 1 इंचाने लहान आहे आणि पाटील भाग मोठा आहे. तर तो का करतो आपण असं, जेव्हा आपल्याला स्टँड कॉलर लावायची असते ना, तर नेहमी पाटील भाग 1 इंचाने मोठा ठेवायचा असतो. लक्षात ठेवा, लहानांना पण आणि मोठ्यांना पण सेम नियम आहे. स्टँड कॉलर जेव्हा लावायचे असतील ना, तेव्हा पाटील भाग मोठा ठेवायचा. आता आपल्याला इथे काय लावायचं आहे, इथे एक ही हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. तर मोजायचं आपल्याला किती मोठी हवी आहे, पूर्ण तुम्हाला हवं आहे की थोडंसं 1 इंच वरपर्यंत हवं आहे, त्याप्रमाणे आपण ती पट्टी लावायला घेऊया. आता इथे मी मोजलं, ही 3 इंचाची पट्टी आहे. फोल्ड मारायचं आणि जिथे मी मार्किंग केलेलं आहे तिथे आपण शिलाई मारून घेऊया. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ती पट्टी लावा. तुम्हाला संपूर्ण हवी असेल तर संपूर्णला लावा किंवा 1 इंच खाली मोकळं सोडून त्याप्रमाणे लावलीत तरी काही हरकत नाही. इथे मी खाली 1 इंच मोकळं सोडून लावते आहे, म्हणजे पुढे जाऊन ह्याचं जॅकेट पण तयार करता येईल आपल्याला.
जर तुमच्याकडे बटन बनवायची मशीन असेल ना, तर पिंक कलरचे बटन्स कपड्याचे हे पिंक कलरचं कापड आहे ना, सॉरी, पिंक कलरचं हे जे कापड आहे ना सिल्कचं, त्याचे पण तुम्ही बटन्स बनवून त्याला वरती जॅकेटला लावू शकता, या जॅकेट कुर्त्यानं. आता ही बटनपट्टी तयार झालेली आहे. ओव्हरलॉक मशीन असेल तर ओव्हरलॉक करून घ्या. आता आपण त्याच्यावर शिलाई मारून घेऊया वरनं. आता म्हणून बघा, मगाशी इथे मी शिलाई मारली नव्हती. काय होतं ना, 2-2 टिप दिसतात आणि फिनिशिंग खूप खराब दिसते, म्हणून असं करायचं. जेव्हा आपल्याला शिलाई मारायची नसेल ना, तेव्हा तो भाग ना इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित बसतो आणि फिनिशिंग पण खराब होत नाही. आता मी बटनपट्टी बघा कुठून लावलेली आहे, वरती 1/2 इंच सोडलेलं आहे आणि मग बटनपट्टी लावलेली आहे. तर ती 1/2 इंच मी का सोडलं आहे, तर आपली कॉलर येणार आहे तिथपर्यंत, म्हणून. आता पुढील भाग आणि पाठील भाग आपले दोन्हीही तयार झालेले आहेत. तर आता शोल्डर जॉईन करून घेऊया. शोल्डर जॉईन करताना काय होतं बघा, थोडंसं एखादं 1/2 इंचाने वगैरे किंवा 1 पॉईंटने असं ना कमी जास्त होतं कधी कधी कापड, काही हरकत नाही. तो एवढंच एक्स्ट्राचं जे काय असेल ना ते कटिंग करून टाकायचं. आता इथे आपण शोल्डर तर ऑलरेडी आर्म होल तर आपण ऑलरेडी फिनिशिंग केलेले आहे, त्यामुळे गळ्याच्या इथे जर थोडंसं मागे पुढे होत असेल तर ते कट करून टाकायचं. झालेले आहेत. आता ह्या दोन्ही शोल्डर्स जे आहेत ना आपण जॉईन मारले ते आतल्या साईडला दाबून घेऊया. आता बघा, इथे थोडंसं 1 पॉईंटने माझं जास्त होतं कापड, तर मी ते कट करते आहे. आता काय करायचे, दोन्ही भाग एकावर एक ठेवून द्यायचे व्यवस्थित, बटनपट्टी सोडून. बटनपट्टी त्याच्यामध्ये नाही घ्यायची आहे आपल्याला. तर एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि मेजरिंग टेपने मेजर करून घेऊया. इथे खूप महत्त्वाचं आहे, एकदम व्यवस्थित. जेवढं तुम्ही मेजरमेंट जर तुमची चुकली तर तुमची कॉलर चुकणार. दोन्ही पार्ट एकावर एक व्यवस्थित ठेवायचे, हलू नये म्हणून बॉलपिनने फिक्स करायचं आणि नीट व्यवस्थित आपण मेजरिंग टेपने मेजर करून घेऊया. तर हे किती आले माहिती आहे का, 6ला 1 पॉईंट कमी आलेलं आहे, 1 लाईन कमी आलेली आहे. मग जेवढं आलेलं आहे ना तेवढंच परफेक्ट आपल्याला कॅनव्हास पट्टी घ्यायची आहे. आता ही पट्टी होती आपल्याकडे बघा, आपल्याला पायजम्याला आपण जो बॉटम पट्टी लावतो ना त्या टाईपची ही पट्टी आहे. ती नसेल तर तुम्ही साधा सिंपल पेपर कॅनव्हास पण घेऊ शकता. तर आता ही मी 12 ते 13 इंच लांबीची पट्टी घेतलेली आहे, ही ऑनफोल्ड केलेलं आहे आणि जे 6ला 1 पॉईंट कमी आहे ना तिथेच मी पेनाने व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे आपली जी कॉलरची जी उंची आहे ना ती आपण 1/2 इंचच ठेवणार आहोत. लहान बेबीजसाठी 1/2 इंच बरोबर आहे. 1 इंच खूप मोठी होईल, म्हणून ही 1/2 इंच आपण उंची घेणार आहोत. ही इथे आता मी काही शेप देणार नाही आहे. कधी कधी असा गोल शेप पण देतात, पण ते आपण कधीतरी एकदा नंतर बघूया. जेव्हा तुम्हाला परफेक्ट कॉलर बनवायला जमेल ना त्यानंतर आपण हे करायचं. कारण आधीच आपण शेप दिला ना की काय होतं, कधी ना कॉलर मागे पुढे होते. तर मी जर सांगितले ना ह्या पद्धतीने जर तुम्ही केलीत ना तर एक्स्ट्राची कॉलर आपल्याला कटिंग करून करता येते. म्हणून मी आधीच ना शेप नाही देत कधीच कॉलरला, आणि अशीही ती सुंदर दिसते. एवढा छोटासा शेप कुठे लक्षातही येत नाही तो. तर आता मी काय केलेलं आहे, जेवढी 6ला 1 पॉईंट कमी ठेवून मी मार्किंग करून 1/2 इंचाची ही कॉलर तयार केलेली आहे. आणि आता हे आपल्या पिंकवालं जे सिल्कचं कापड आहे ना त्याच्यावर ठेवून मी कट करते आहे. आता तुम्ही म्हणाल एवढं मोठं कापड का घेतलेलं आहे, तर ही मी 2 बाजूला फोल्ड करणार आहे, पुढच्या बाजूला पण जाणार आहे ना म्हणून. तर आता काय करायचं, ही कॉलर जी आपण ठेवले ना तुमच्याकडे इस्त्रीने तुम्ही प्रेस करून घ्या, म्हणजे ती चिटकेल. एक बाजूला ते चिटकायला असतंच. नसेल इस्त्री करायची ना तर 5 नंबरची शिलाई मारा, म्हणजे नंतर आपण ती उसवू शकतो. अशी मोठीवाली शिलाई मारायची आणि ती शिवून घ्यायची, आपल्या कपड्यावर फिक्स करून घ्यायची ती कॉलर शिलाई मारून. नाहीतर मग सरळ इस्त्री करून घ्यायची आणि चिटकवून घ्यायची, ते बेस्ट पडेल. आता बघा आपलं शिवून झालेली आहे. नंतर आपल्याला ही शिलाई काढायची आहे. ओके, वरती मी बघा अर्धा इंच शिलाई सोडून दिलेली आहे, एक्स्ट्राचं कापड, आणि मग शिलाई मारली आहे. तसं आता मी फोल्ड मारलेला आहे. एक बाजूने आपण शिवून घेऊया, जी फोल्डवाली बाजू आहे ती, आणि एक बाजू आपण ओपन ठेवायची आहे. आता बघा शिलाई मारून झालेली आहे. आता ज्या बाजूला आपली कॉलर आहे ना कागद,
त्या बाजूचा कपडा आपण आतमध्ये फोल्ड मारून घेऊया. आणि इथे पण आपल्याला त्या एक 5 नंबरची शिलाई तुम्ही मारू शकता किंवा आपली नॉर्मल शिलाई पण मारली तरी काही हरकत नाही. आता ही शिलाई मारून तो बरोबर कापड त्या व्यवस्थित त्या कॉलरवर फिक्स करून घ्यायचं, म्हणजे चुण्या नाही दिसणार. एक बाजू झालेली आहे. आता ही दुसरी बाजूचं जे कापड आपलं एक्स्ट्रा अर्धा इंचाचं होतं ना, बरोबर आपल्याला जेवढं शिलाईला लागेल ना तेवढंच आपण घ्यायचं. पाव इंचावर जर तुम्ही शिलाई मारत असेल ना तर पाव इंचच ठेवा कापड. तर मी पाव इंचावर शिलाई मारणार आहे म्हणून मी पाव इंचच कापड ठेवलेलं आहे. म्हणून आधी कट टू कट कधी कापायचं नाही, हे व्यवस्थित कॉलर तयार झाली की कापायचं. आणि आता इथे पण बघा मी काय केलेलं आहे, एक्स्ट्रा कपडा ठेवून दिलेला आहे, म्हणजे कधी कॉलर थोडीफार कमी पडते किंवा जास्ती होते ना, त्याच्यासाठी मी ठेवलेलं आहे. म्हणून मी कडेचं कधी शिवून घेत नाही आधीच. आता एकावर एक ठेवायची ही कॉलर आणि मध्यभाग काढायचा तिचा. आणि आता आपण शिवायला घेऊया, ती आपल्या कुर्त्याला लावायला घेऊया. तर आता काय करायचं आहे बघा, आपला कुर्ता उलटा ठेवायचा आहे. उलटा ठेवून बरोबर त्याचा मध्यभाग काढायचा आहे. मध्यावर ही मध्य कॉलर ठेवायची आहे, मध्यभाग. आणि मध्यापासून आपण शिवायला घेऊया ही कॉलर. मध्यापासून लक्षात ठेवा, आपण मध्यापासून शिवायला घेऊया. तुम्ही नवीन शिकणार असाल ना तर तुम्ही मध्यापासून शिवायला घ्या. आणि कधीच कडेला फिनिश करू नका कॉलर, ही नंतर करूया. कारण काय होतं, कधी कमी होते कधी जास्ती होते ना, म्हणून हे करायचं. आणि ही आयडिया खूप छान आहे, बेस्ट आहे. परत परत उसवा, काढा, नवीन कॉलर लावा, ही झंझट राहत नाही. आणि ते ना ताणाताणी करून ना गळ्याचा आकार पण बदलतो. मी काय करते बघा, फक्त पाव इंचावर सरळ शिलाई मारत चाललेली आहे, बस. काही खेचाखेची करत नाही. आता इकडे पण उलटं करायचं, मध्यापासून सुरुवात करायची आणि पाव इंचावर शिलाई मारत जायचं. गळा खेचायचा नाही आहे आपल्याला, गळ्याचा शेप चेंज नाही आहे करायचा आहे. ताणून ताणून पुढे नाही करायचं आहे, म्हणजे कमी पडत असेल तर मी गळा खेचेन, तर नाही, तसं नाही करायचं आहे आपल्याला. म्हणून तर आपण एक्स्ट्राचं एक साईडला मोकळं ठेवलेलं आहे त्याच्यासाठी. आता झाली आहे बघा आपली कॉलर लावून. आता काय करायचं, आत्ता कडेचा भाग फिनिश करायचा, एकावर एक ठेवायचा आहे आणि पाव इंचावर म्हणजे जेवढं कापड एक्स्ट्राचं राहतं आहे त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. ह्या पद्धतीने शिवलात ना तर तुमची कॉलर कधीच बिघडणार नाही. आणि कॉलर लावताना ना एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच गळा ताणायचा नाही, नाहीतर मग कॉलर खूप खराब दिसते. दोन्ही बाजूला बघा आपली परफेक्ट बसलेली आहे. एक्स्ट्राचा जो भाग आहे त्याच्यावर मी शिलाई मारून घेते आहे. आणि बघा आतमध्ये ढकलून दिलेलं आहे. टोक काढायचं व्यवस्थित त्याचं, सुईने किंवा कैचीच्या टोकाने ते टोक बाहेर काढायचं. बघा काही गरज नाही आहे त्याला असं कडेला गोल शेप द्या किंवा काय, असंही सुंदर दिसते, छान दिसतं हे पण प्रकार. आणि जेव्हा तुम्ही परफेक्ट माहीर व्हाल ना तेव्हा तुम्ही ते गोल शेप देऊन असं राऊंड शेप असतो बघा कॉलरला, तसं तुम्ही करू शकता. पण स्टार्टिंगला तुम्ही हा प्रकार करा. आणि हेही छान दिसतात अशा कडेला असे टोक आलेले कॉलरचे. बघा झाली आपली कॉलर व्यवस्थित, एकदम सोप्या पद्धतीने, काहीही किचकट नाही झाली. हे बघा. आणि आता इथे खाली बघा आपली बटनपट्टीच्या इथे पण व्यवस्थित छान फिनिशिंग झालेलं आहे, म्हणून मी तो भाग वरती वेगळा सोडला होता. आता बघा आपल्याला फक्त इथे काय करायचं आहे, हुक्स लावायचे आहेत किंवा प्रेस बटन लावा तुम्ही, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला हुक लुक लावायचं आहे, प्रेस बटन लावायचं आहे. वरती डिझायनर डायमंडची बटणं आणून लावा. आता इथे मी 1.25 इंचावर फिटिंग करते आहे, कारण हा न्यूबॉर्न बेबीचा आहे, तो व्यवस्थित फिटिंगला बसला पाहिजे. पण नंतर जाऊन तुम्ही हा लूज करू शकता. हा तो बाबू बेबी 1 ते 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा होईपर्यंत घालू शकतो. ॲज अ जॅकेट म्हणून तो घालू शकतो. आतमध्ये एक कॉटनचा सदरा घालायचा, खूप सुंदर दिसेल, खूपच छान. बघा आपला संपूर्ण हा कुर्ता तयार झालेला आहे. आता ह्याच्या खालचा मी धोती पण तुम्हाला दाखवेन. आणि जर तुम्हाला ह्याचा धोतीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्या धोतीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि प्लीज माझे व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींना, तुमच्या मैत्रिणींमध्ये पण. आणि लाईक पण करा, कमेंट करा. आणि कसा झालेला आहे हा कुर्ता कमेंट करा मैत्रिणींनो. कमेंटच येत नाही आहेत तुमच्या. तर हे बघा हा संपूर्ण आपला कुर्ता तयार झालेला आहे. हा संपूर्ण आता अख्खा कुर्ता आणि धोतर ह्याचा संपूर्ण लुक तुम्हाला मी दाखवते. आणि हा आपण AI बेबीला घातलेला आहे. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.